कडे गॅस सिलेंडरवरून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। कारण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन सणाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरची सोय करण्याबाबत पत्र लिहिलंय। 16 मंदिरांना 5 गॅस सिलेंडर देण्यासाठी लोढांचं हे पत्र आहे। आता यावरूनच गिरगावातले सर्व पक्ष एकत्र आलेत। लोढांच्या पत्रावरून गॅस एजन्सीनं जर असे सिलेंडर दिले तर आंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीयांनी दिलेला आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम हे जगभरात आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हेच आता परिणाम मराठी विरुद्ध गुजराती अशाच पद्धतीनं मुंबईत पुन्हा एकदा समोरासमोर आलेले आहेत आणि मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात गिरगावमधील सर्वपक्षीय लोक हे एकत्र आलेत। नेमका हा वाद काय आहे, त्यांची मागणी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। काय नेमकी भूमिका आहे, कारण का एक पत्र फिरतंय आणि गॅस सिलेंडरची मागणी ही जैन समाजासाठी करण्यात आलेली आहे। आपण बघितलं आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशात गॅसची टंचाई आहे। हातावर पोट असणारे इकडे गिरगावात राहणारे, मुंबईत राहणारे, ते इकडनं त्यांचे दुपारचे जेवणाचे वांदे झालेले आहेत। बरीचशी हॉटेल बंद झालेली आहेत। ज्या गृहिणी आहेत, आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पण गॅस सिलेंडर मिळत नाही। आणि अशात आमच्या विभागाचे जे मंगलप्रभात लोढा म्हणजे आमदार आहेत, ते समाजाचे आहेत की फक्त जैनांपुरती आहेत? त्यांनी एक पत्रक त्यांचं 4 दिवसापूर्वी व्हायरल झालं इकडे की जैनांचा कधी आंबील म्हणून सण आहे, उत्सव काहीतरी असतो, त्यात उकडलेले वगैरे खातात। त्यांचा अभिमान आहे, आम्हाला आनंद वाटतो त्याचा। पण त्यासाठी एका सोसायटीला त्यांनी पत्र दिलं, जर का त्या आंबील उत्सवासाठी तुम्हाला जर का गॅस सिलेंडरची कमतरता लागली तर माझ्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला गॅस उपलब्ध करून देऊ। हे एका सोसायटीचं पत्र व्हायरल म्हणून एवढी खळबळ झाली। काल रात्री 1:30 वाजता एक पत्रक छगन भुजबळ साहेब यांच्या कार्यालयातून आलं की सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना देखील ते ह्यांना एवढं चेपू पाहत आहेत। खरोखर तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही या छगन भुजबळ साहेबांचा आभार मानतो। आणि एकच पत्रक उघडकीस आलं, अशी किती पत्रकं त्यांनी जैन सोसायट्यांना दिली असतील? म्हणजे इकडे मराठी माणूस हा निवडणुकीच्या आधी हिंदू खतरे में निवडणुकीनंतर आम्ही मराठी हिंदू नाहीत की काय? 16 मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर द्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। अशा परिस्थितीत ही मागणी करणं योग्य वाटतंय? कशी काय योग्य असेल? तर मंदिरं म्हणजे जैन लोकांचीच मंदिरं का? बाकी हिंदू नाही आहेत का? आता साईबाबांचा भंडारा झाला, आता 2 दिवसांनी हनुमान जयंतीचा भंडारा, त्या लोकांना सिलेंडर देत नाही आणि ही त्यांची जबाबदारी नाही का लोकल प्रतिनिधींची? बरेचसे नेमकी काय आता भूमिका असणार आहे? कारण का गॅस सिलेंडरच्या बाबतीत अशा पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? गॅस एजन्सींना हे सिलेंडर तुम्ही देऊ देणार आहात का? नाही, बिलकुल देऊ देणार नाही। कारण आम्ही ज्या ठिकाणी आता पक्षीय भूमिका तर आम्ही काल जाहीर केली, मनसेची भूमिका मनसेने काल जाहीर केली, पण एक गिरगावकर म्हणून आम्ही सगळे आज एकत्र आलेलो आहोत आणि गिरगावातल्या मराठी माणसांसाठी आम्ही सगळे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात जे काही कठोर भूमिका घ्यायची आहे ती घेणारच आहोत। तसंच ज्या गॅस एजन्सी आहेत त्या गॅस एजन्सीला पण आम्ही सगळे एकत्र मिळून परत जाऊन समज देणार आहोत की विशिष्ट समुदायाला जर तुम्ही सिलेंडरचं वाटप करत असाल असं आम्हाला दिसलं तर त्या गॅस एजन्सीसमोर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांना देणार आहोत। गिरगावातील सर्वपक्षीय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का मंगलप्रभात लोढा यांनी 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर हे येणाऱ्या सणासाठी देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केली आहे आणि याच मागणीला गिरगावातून मोठा विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जर गॅस एजन्सीनी अशा पद्धतीचे गॅस सिलेंडर या मंदिरांना दिले तर मात्र या गॅस एजन्सीच्या समोर आंदोलनं केली जातील अशा पद्धतीचा इशारा या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।